नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, मी मागील गेल्या अनेक दिवसापासून व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर प्रहार करायचा प्रयत्न करतोय. तो भ्रष्टाचार उघडकीस आणून आपल्यासारख्या मित्रांच्या निदर्शनास ते आणून देतो आहे. त्यासोबतच व्यवस्थेतील जे म्हणून वरिष्ठ आहेत, अगदी राज्य पातळीवरचे जे अधिकारी आहेत, मंत्री महोदय आहेत, त्या खात्याचे, या सगळ्यांच्या निदर्शनास त्या खात्यात चाललेला भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार हे मी निदर्शनास आणून देतोय. आता बऱ्याच मित्रांचं असंही म्हणणं पडतं की आबाळच फाटलंय, ठिगळ कुठे कुठे लावणार. अर्थात प्रयत्नांती परमेश्वर यावर माझा गाढ विश्वास असल्यामुळे मी सतत वेगवेगळ्या विषयांवरच्या चुकीच्या कामांवर प्रहार करण्यासाठी आपल्या समोर येतो. तसाच एक सध्या विषय सुरू असा आहे, राज्यात शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांवर सध्या कारवाई होताना दिसत आहे. यापूर्वी इक्का दुक्का अधिकाऱ्यांवर समज देण्या एवढीच कारवाई झालेली मी तरी पाहिली आहे गेल्या 15 वर्षात. आणि अगदीच समजा तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तडाख्यात सापडला तर त्याला काही दिवस निलंबन झेलावं लागत होतं. माझ्या माहितीत तर असे शिक्षण खात्यातले महाभाग की ज्यांच्यावर 2 वेळा निलंबनाची कारवाई झालेली असतानाही आणि अशा कारणांनी निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांना पुढे या व्यवस्थेमध्ये कार्यकारी पदावर नेमणूक देऊ नये असे शासनाचे स्पष्ट आदेश निर्देश असताना देखील ते अधिकारी आजही कार्यकारी पदावर बसून आहेत. म्हणजे ही व्यवस्थेची क्रूर चेष्टाच म्हणावी ना. एकीकडे हे शासन अशा पद्धतीने निर्णय आणता, अशा पद्धतीने आदेश देता, अशा पद्धतीची नियमावली करता, मार्गदर्शक सूचना आणि तत्व पुढे आणतात. मात्र कारवाई करायची वेळ आली तर नेमकं त्याच्या उलट करतात. पण ही एक गोष्ट नक्की मित्रांनो, माझा मागील 15-17 वर्षातला अनुभव पाहता सध्याचे जे आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, हे या बाबतीत अत्यंत कठोर कारवाई करताना आपल्याला दिसत आहेत. कोणालाही पाठीशी घालायचे नाहीच असे त्यांचे स्पष्ट निर्देश देखील दिसतात. हे अनेक वर्ष होतच नव्हतं. आता अगदी ज्या मतदारसंघातून देवाभाऊ फडणवीस आपले राज्याचे मुख्यमंत्री हे विधानसभा निवडणूक लढवून आमदार म्हणून येतात, त्याच विभागातला मोठा भ्रष्टाचार बाहेर निघतो आहे म्हटल्यावर त्याला थोपवू नका अशा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना असल्याशिवाय ही कारवाई इतकी होतच नाही आहे. त्यामुळे आपण आता इथून पुढे असं समजूया की शिक्षण खात्यातले म्हणजे अत्यंत संवेदनशील खातं हे आहे. याच्याने पुढच्या पिढ्या घडतात, सर्वसामान्य जनता याचा आदर्श ठेवून मार्गक्रमण करायचे विचार करते. अशा खात्यात काही नालायकांनी त्या खात्याची संपूर्ण घडीच व्यवस्थाच बिघडवून टाकली, केवळ आपल्या स्वार्थासाठी, केवळ आपल्या भ्रष्टाचारासाठी.
आता दुर्दैवाने यात अनेक आय एस अधिकारी देखील आहेत. याच्यापूर्वी कोणी एक खोडवेकर म्हणून आय ए एस होते, ते तुरुंगात देखील जाऊन आले. त्याच खात्यातले परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, आयुक्त हे बरेच दिवस तुरुंगवारी करून आले. हे घडतं आताच आहे बरं का. यांना तुरुंगवारी झाली किंवा यांच्यावर शिक्षा यांना झाली, पूर्वी हे काही झाल्याचं स्मरत नाही. अगदी मी अनेक लोकांच्या तक्रारी केल्या आहेत, अनेक अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या आहेत. त्या थेट पुराव्यानिशी, वस्तुनिष्ठ पुराव्यानिशी, तो वस्तुनिष्ठ मी एवढ्यासाठी म्हणतो की त्या खात्याकडनंच माहिती अधिकारात मी माहिती प्राप्त करून घेतली आणि त्या माहितीच्या आधारे हे स्पष्टपणे सिद्ध होतं की इथं अमुक एका अधिकाऱ्याने खूप भ्रष्टाचार केला आहे, चुकीचे कामं केले आहे. जे नवयुवक आहेत, नवीन उमेदवार आहेत, यांच्या अक्षरशः स्वप्नांवर यांनी पाणी फिरवले, पैसे घेऊन नोकऱ्या दिल्या. अगदी स्पष्ट आहे सगळं. अहो विक्रम केले. विक्रम याच्यातले 1-2 महिला अधिकारी असे आहेत, ते आता उत्तर महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यांनी तर एका आठवड्याभरात विक्रमी मान्यता दिल्या, अक्षरशः विक्रमी. मात्र ती माहिती आम्ही मागायला गेलो असताना त्या खात्याने ती माहिती देय नाही असे म्हटले. दुर्दैव पहा, त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही राज्य माहिती आयोगाकडे गेलो, राज्य माहिती आयोगाने देखील त्यांची जरी ओढली, ही माहिती देय नाही. अरे जेव्हा सार्वजनिक पैशाचा अपव्यय होतो तर तो का झाला, कसा झाला आणि यापुढे होऊ नये याच्यासाठी म्हणून त्या एकूणच कारभाराची माहिती मिळायला हवी. असं असतानाही या सगळ्या चोरांना विशिष्ट पातळीवरून संरक्षण मिळत गेलं आणि मग हे अधिकारी खाजगीत आम्हाला म्हणतात, काय झालं, काय करून घेतलं, तुम्ही इतके दिवस आमच्या मागे राहिले, आमच्यावर आरोप करत राहिले, ती माहिती तुम्हाला आजही मिळत नाही आहे, ती माहिती देत नाही, असं सर्वोच्च खंडपीठाचं म्हणणं आहे. तर त्यामुळे मित्रांनो यांचं फावलं. आणि आता त्यातलेच काही बदमाश अधिकारी जे प्रमोशन होत होत राज्य पातळीवर गेले आहेत, मोठ्या शाहजोगपणे त्यांनी आता आंदोलनाची हाक दिली. हे कितपत योग्य आहे, याबद्दल तुमचे मत काय ते जाणून घेण्याची मला प्रचंड उत्सुकता आहे. माझ्या परवाच्या व्हिडिओला अनेक मित्रांनी अत्यंत चांगला प्रतिसाद देऊन काही गोष्टी मला सांगितल्या देखील होत्या. नवीन पद्धतीने मला काही गोष्टी कळल्या. तसंच जर आपले काही प्रतिक्रिया असतील, सूचना असतील, त्यांचे मी स्वागतच करेन. आणि जोडून एक विनंती की माझा व्हिडिओ आवडल्यास याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. एवढे बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.